आज गुरु नानक जयंती. गुरु नानकजी यांना पूर्णपणे प्रणाम. एकदा नानक आणि त्यांचे शिष्य असं गावातून जात असतात. रस्त्यामध्ये काही लोक भांडण करताना त्यांना दिसतात. त्यावेळी त्यांना कारण विचारलं तर त्यापैकी एक जण म्हणाला, तर त्यांना एक सोन्याचं नाणं मिळालेलं असतं आणि त्या सोन्याच्या नाण्यावरून त्या दोघांमध्ये वाद निर्माण होत असतो. गुरु नानक हसले आणि म्हणाले, "हे नाणं कोणाचं आहे ना, हे मी सांगू शकतो. पण आधी एक काम करा, हे जे नाणं आहे, ते समोरची जी विहीर आहे ना, त्याच्यामध्ये फेकून द्या." आता गुरु नानक हे मोठे संत, त्यांचं म्हणणं कोणी ऐकणार नाही असं होणार नाही. त्या दोघांपैकी एकाकडे जे नाणं होतं, ते त्याने विहिरीमध्ये फेकून दिलं. सगळे चकित झाले आणि मग त्यांच्या शिष्यांनी त्यांना विचारलं, की "तुम्ही असं का केलं?" गुरु नानक गुरु म्हणाले, नानकजी "आता म्हणाले, सांगा, यामध्ये नुकसान कोणाचं झालं?" तेव्हा सर्वांनी उत्तर दिलं, "सगळ्यांचंच नुकसान झालं." मग गुरु नानक शांतपणे म्हणाले, "आता विचार करा, हे धन म्हणजे हे जे सोन्याचं नाणं आहे, हे जर वाद निर्माण करतं, ते खरं धन नसतं. खरं धन म्हणजे दयाळूपणा, प्रामाणिकपणा आणि सेवा, हे खरं धन आहे. जे तुम्ही वाटलं तर ते वाढतं." म्हणून गुरु नानक यांचा अगदी संदेश आहे ना, एकदम सोपा होता. वाटत चला, सत्य बोला आणि सर्वांचं भलं करत चला. हीच खरी आजच्या गुरु नानक जयंतीनिमित्त आपल्याला एक छोटासा संदेश मी देण्याचा प्रयत्न केला आहे.